मुंबईत अवैध बांगलादेशींचा मुद्दा ऐरणीवर आला असतानाच दादर पश्चिमेतल्या मच्छी मार्केटमध्ये अवैध गोडापाणी मासळी विकणाऱ्या बंगाली मुस्लिम विक्रेत्यांना अखेर हटवण्यात आले. भाजपच्या दक्षिण मध्य मुंबई जिल्हा महामंत्री अक्षता तेंडुलकर यांनी वेळोवेळी त्या अवैध व्यावसायिकांना हटवण्याची मागणी केली होती. शेवटी प्रशासनाने याची दखल घेत त्यावर कारवाई केली. पण आता या कारवाईला उबाटा सेनेकडून मराठी भाषिकांसोबत जोडून नवीन मुद्दा काढला जातोय. भाजपने उबाटा सेनेला अवैध बांगलादेशी मुसलमानांचा एवढा पुळका का आलाय असा आरोप केलाय. त्यातच आता प्रशासनाने कारवाई केल्यामुळे स्थानिकांनी मात्र मोकळा श्वास घेतलाय. कारण गेली 10 वर्ष सातत्याने स्थानिक नागरिक महानगरपालिकेचे उंबरे झिजवत होते. एकूणच हे अवैध बांगलादेशींचे दादरमधील प्रकरण काय आहे, प्रशासनाला कारवाई करायला 10 वर्ष का लागली, या घटनेवर स्थानिकांचे काय मत आहे जाणून घेऊयात या व्हिडिओतून. नमस्कार, मी चारुदत्त टिळेकर आणि माझ्यासोबत कॅमेऱ्यावर आहेत सेजल जाधव. दादरच्या पश्चिम भागातलं मच्छी मार्केट काही गोडापाणी मासळी विकणाऱ्या बंगाली मुस्लिम विक्रेत्यांनी कब्जा केलेलं. तिथं राहणाऱ्या स्थानिक नागरिकांना तोडलेल्या माशांचा घाणेरडा वास, आजूबाजूला पडलेला कचरा, बऱ्याच वेळेला माशांचं अंगावर पडणारं पाणी घेऊन तसंच ऑफिसला जावं लागायचं. पाणी पडल्यामुळं अंगाला प्रचंड वास आणि त्यामुळं ऑफिसच्या इतर सहकाऱ्यांकडून मिळणारी दुजाभावाची वागणूक, ही समस्या गेली 10 वर्ष स्थानिक नागरिक प्रशासनासमोर मांडतायत. स्थानिकांनी यावर आवाज उठवण्यासाठी वेगवेगळ्या राजकीय पक्षांना सुद्धा पुढाकार घ्यायला लावला. परंतु गैर हिंदूंच्या मतासाठी लांगुल चालन करणाऱ्यांना या स्थानिकांचा आवाज कळालाच नाही. मग यात पुढाकार घेतला तो हिंदूंचा अजेंडा मारणाऱ्या भाजपनं. भाजपच्या दक्षिण मध्य मुंबई जिल्हा महामंत्री अक्षता तेंडुलकर यांनी 15 तारखेला सोमवारी सकाळी त्या व्यावसायिकांविरोधात स्थानिकांना घेऊन रस्ता रोको केला. पोलिसांनी हस्तक्षेप केल्यावर दुपारी महानगरपालिकेच्या जी नॉर्थ कार्यालयावर आंदोलन केलं गेलं. यावेळी भाजपा मुंबई सचिव जितेंद्र राऊत सुद्धा उपस्थित होते. राऊतांनी प्रशासनाला जाब विचारला की केवळ 35 जणांचा परवाना असताना 50हून अधिक लोक मासे विक्रीचा स्टॉल लावतातच कसं. शिवाय तिथल्या स्थानिकांना उद्योगाला चालना द्यायची सोडून प्रशासन बंगाली मुस्लिमांची पाठराखण का करतंय. त्याच्यावर महानगरपालिकेच्या जी नॉर्थचे सहाय्यक आयुक्त विनायक विस्पुते यांनी आंदोलकांना शांत करताना सांगितलं की मच्छी मार्केटमधील व्यावसायिकांना नवीन ठिकाणी जागा देण्यात आली, परंतु ते तिथं न गेल्यामुळे या समस्या उद्भवत आहेत. ज्या पद्धतीनं रस्ता वाढवत असताना आधी तिथल्या लोकांना चर्चेतून आणि नोटीस पाठवून समजावलं जातं, जर त्यांनी ऐकलं नाही तर जबरदस्तीने काढलं जातं. या घटनेत सुद्धा प्रशासन आधी त्यांच्यासोबत चर्चा करून प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करेल. जर त्यांनी समजून घेतलं तर ठीक, नाहीतर जबरदस्तीनं त्यांना तिथून काढण्यात येईल. येत्या 2 दिवसात त्यांच्यावर ही कारवाई करण्यात येईल. त्यांनी सांगितल्यानंतर आता लगेच दुसऱ्या दिवशी ही कारवाई करण्यात आली. म्हणजे ज्यांना चर्चेनं काढताच येत नव्हतं त्यांना काढायला प्रशासनाला मोठ्या आंदोलनाची वाट पाहावी लागली. आता या घटनेत सुद्धा उभाटा शिवसेनेने निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मराठीचा मुद्दा आणला गेलाय. सेनेने आरोप केलाय की तिथून काढलेल्या व्यावसायिकांमध्ये मराठी कोळी बांधव आहेत. हा आरोप फेटाळून लावताना अक्षता तेंडुलकर म्हणाल्या की भाजपनं आंदोलन करून गोडापाणी मासळी विकणाऱ्या बंगाली मुस्लिम विक्रेत्यांना हटवले, मात्र उभाटा शिवसेनेनं यात मराठा कोळी बांधवांना हटवल्याचा खोटा नेरेटिव्ह पसरवलाय. आता आंदोलन पण झालं, रस्ता पण मोकळा झाला, स्थानिक नागरिक सुद्धा आनंदात आहेत. मात्र निवडणुका होईपर्यंत मराठीचा मुद्दा असाच रेटला जाणार का, यावर तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि महा MTVच्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.